बांगलादेशमध्ये गेल्या वर्षी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात हिंसक आंदोलन झाले होते। त्यात विरोधी नेता उस्मान हादी यांच्या सिंहाचा वाटा होता। 18 डिसेंबर 2025 रोजी सिंगापूरमध्ये गोळी झाडून त्याची हत्या करण्यात आली। गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता। त्यानंतर त्याचा मृत्यू ओढवला। बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे सल्लागार मोहम्मद युनुस यांनी त्याच्या निधनावर शोक संवेदन केला आहे। तर युनुस चांगलेच टेन्शन मध्ये आले आहेत। शेख हसीना यांचे सरकार उलथवण्यात परदेशी एजन्सी मोठा हातभार असल्याचे समोर आलेले आहे। काही विद्यार्थी नेता आणि संघटनाच्या हाताशी धरून बांगलादेशमध्ये सत्ता उलथवण्यात आली आहे। आता ज्यांनी बंड केले त्यातील पहिली बळी गेला आहे। त्यामुळे युनुस सरकार अजून कुणाकुणाचे बळी जातील यामुळे धस्तावले आहे। मोहम्मद युनुसने हादी याच्या मृत्यूनंतर राष्ट्राला संबोधित केले। हादी समर्थकांनी बांगलादेशात सर्वच ठिकाणी जाळपोळ सुरू केली आहे। त्यांनी मीडिया हाऊस, पत्रकार आणि वृत्तपत्रांच्या कचेरींना टार्गेट केले आहे। बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळला आहे। सिंगापूरमध्ये उपचार दरम्यान इन्कलाब मंचाचे प्रवक्ते शरीफ उस्मान हादी आपल्यात राहिले नाही। अल्लाह त्यांना शांती देवो अशी प्रार्थना आणि शोक संवेदना युनुस यांनी व्यक्त केली।